प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. बायबलमध्ये असं दिलेलं आहे, नीतिसूत्र 21 अध्याय आणि 23 वचनामध्ये, जो आपलं तोंड आणि जीभ सांभाळतो तो आपला जीव संकटापासून सांभाळतो. म्हणजे या वचनाद्वारे आपल्याला असं पाहायला मिळतं की बऱ्याचदा संकट हे आमच्या तोंडातून निघणाऱ्या शब्दामुळे, जिभेमुळे येऊ शकतात. उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर एखादा काही दिवस व्यक्ती आजारी पडला तर तो बऱ्याचदा असं म्हणतो की हे आजार मला घेऊन जातो की काय, या आजारातच मी मरतो की काय. काही लोक गरिबीमध्ये असतील किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर बऱ्याचदा त्यांना असं वाटते की मी मेलो तर बरं होईल, मी आत्महत्या करू की काय, मला जगायची इच्छा होत नाही. किंवा काही लोक बाहेर प्रवास करत असताना ते आपल्या तोंडातून म्हणते की मी घरी सुखरूप येईल की नाही परत, का या प्रवासातच मी मरतो की काय, माझा ॲक्सिडेंट तर नाही होणार ना, मी घरी व्यवस्थित येईल का. किंवा बऱ्याचदा अशा काही गोष्टी आपण आपल्या मुखाद्वारे किंवा आपल्या जिभेद्वारे आपण शब्दाने बोलतो. आणि म्हणून नीतिसूत्रामध्ये असं दिलेलं आहे की 21 अध्याय 23 वचनामध्ये, जो आपला तोंड आणि जीभ सांभाळतो तो आपला जीव संकटापासून सांभाळतो. म्हणून आमच्या जिभेतून, आमच्या मुखातून कशा प्रकारे शब्द निघत आहे त्याकडे विशेष लक्ष द्या आणि आपला जीव संकटापासून सांभाळा. प्रेज लॉर्ड.